त्यांच्याशी. मला त्यांना काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं? ते मी माझं बघेन ना, मी सांगेन काय ते. ठीक आहे, बोलणं करून देतो मी, पण आत्ता प्लीज इकडनं चल. हे बघ, इकडे तमाशा नको. मी तमाशा करतेय? मी सतत तुझं काय ऐकायचं? दिव्या, मला बोलायचंय तुझ्यासोबत. चल 2 मिनिटं. चल, बोलायचंय. दिव्या, शांत डोक्याने विचार कर ना. तुला कळत नाहीये तुझी अवस्था काय आहे आता. तुला नाही माहिती सुद्धा, ते हॉटेल खूप घाण आहे. मी नाही जाऊ शकत अगं तिकडे. तू माझी सिच्युएशन समजून घे ना यार. मुळात आता तू जर घरी गेलीस ना, तर तुझे घरचे तुझ्या डोक्यावर प्रश्नांचा डोंगर टाकतील. कोणासोबत पळून गेली होतीस, कुठे होतीस, काय करत होतीस, आणि आता परत कशाला आलीस? दिव्या, आहेत का या प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडे? बरं, तू जर चंदनविषयी घरी सांगितलंस ना, तर ते विचारतील चंदन कुठे आहे. मग काय करशील तू? आणि आत्ता जर तू चंदनला घरी घेऊन गेलीस ना, तर वेगळंच रामायण होईल. तुम्ही पळून का गेलात वगैरे वगैरे. हे बघ दिव्या, डोक्यात असा राग घालून नको ते निर्णय घेऊ नकोस. असू दे अगं काही. मी घरी जाते, आईला सांगते सगळं. आई काय ओरडेन ना माझ्यावर. मी सहन करेन. ॲटलिस्ट घरात तरी घेईल ना ती मला. दिव्या, एक गोष्ट लक्षात ठेव. अगं, आता तुझं लग्न झालंय. फक्त तुला वाटतं म्हणून किंवा तुला कंटाळा आलाय म्हणून तू गिवअप नाही करू शकत. आता इतके चॉईसेस नाही आहेत तुझ्याकडे. तुला थोडंसं सहन करावं लागेल. आणि आता तू जा त्याच्याबरोबर. तो म्हणतोय ना, त्याच्यासोबत गेल्यावर त्याच्या बाबांशी एकदा बोल. पण मग काहीच नाही झालं तर? मला परत त्या हॉटेलमध्ये जावं लागलं तर? दिव्या, हा डिसिजन तुझा होता ना. अगं, मग तुला हे बेअर करावंच लागणार आहे. आणि तुला एवढं वाटतं ना, तर तू साईड बाय साईड तुझ्या घरच्यांशी बोल आणि सॉर्ट करण्याचा प्रयत्न कर. दिव्या, निघूयात का? उशीर होतोय. हो, येतेय. ऐक ना माझं यार, मला नाही जायचंय. थँक्यू. दिव्या, हे बघ बेबी, तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. हे बघ, एकदा या टेस्ट झाल्या ना की सगळं व्यवस्थित होईल. डोंट वरी. चल. काही म्हणा, शिवाला ना एवढं खुश बघून जाम भारी वाटलं. पण भाई, तुला खरंच वाटतं का शिवा आपली खुश होती? म्हणजे तुला माहितीये ना कशी आपली शिवा. तिला थोडा जरी त्रास होत असेल ना तरी ती दाखवणार नाही. स्माइल करणार आणि दाखवणार की ती खुश आहे. म्हणजे हे सगळं ती दाखवत होती खुश आहे म्हणून? हा, म्हणजे हे सगळं जमते यार तिला. आणि त्यासाठी पण एक हिंमत लागते आणि ते आपल्या शिवात आहे. अरे तुम्ही पण जरा समजून घ्या रे. अचानकच लग्न झालंय तिचं, त्यामुळे सगळे शॉक मध्ये असतील ना. आणि काही झालं तरी दिव्याताई पळून गेली, त्यामुळे असंच वातावरण असणार घरात. आपण तिला मदत पण करू शकतो, काय वाटतं? हा, नाही, नको. तिला जर मदत पाहिजे असेल तर ती आपल्याला सांगेल. उगाच आपण पुढे पुढे नको करायला. काय रे? का? आपली फ्रेंड आहे ना ती, आपण करू शकतो मदत. हा, हे बघ, फ्रेंड आहे ती आपली, मान्य आहे मला. पण आता तिचं लग्न झालंय आणि आधीची गोष्ट वेगळी होती. हो ना, आता ते तिचं घर आहे, तिचा फॅमिली मॅटर आहे आणि लग्नाचा प्रश्न तर आहेच. हे बघ, आपण मध्ये पडता कामा नाही. हा, आपण तिच्यासाठी कायम उभे राहू, पण स्वतःहून काही करता कामा नाही. बरोबर ना? हा, बरोबर. भाई एकदम बरोबर बोलला तू. आणि अरे शिवाय रे ती शिवा, तिच्याकडे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन असतं. हा, हे ती बघा दिव्याताई. हा, कुठे? कुठे आहे? चष्मा काढ. याचा चष्मा काढ रे. उगाच काय पण बडबडते, कोणाला पण दिव्याताई बोलते. यार ती दिव्याताईच होती. गेली कुठे? गायब झाली? छू म्हणतात. तू भंकच कशाला करतोय? अरे मग तू तरी सिरियस कुठे बोलतोय? होती का खरंच ती? सांग ना. अरे होती ना ती, मी बघितलं तिला. अरे मग कुठे गेली? सायलेन्सर एवढं बोलतोय खरंच तर आपण एकदा चेक करायचं का? हे थांब.
नसली तर? असली तर? ए थांबा रे, थांबा थांबा, आपण बघून घेऊयात का? चला. ही बघ, ही बघ, ही बघ. ह्याच गाडीत होती ती. मी खोटं नाही बोलत आहे. अरे खरंच त्या गाडीत होती ती. ए बाबा, याला चष्मा घाल रे परत. तू नक्की तिला बघितलं? हो. त्यात नक्की दिव्याताई बसली होती? अरे हो, तीच होती ती. ती एवढी डोक्यात गेली आहे ना माझ्या, मी विसरूच नाही शकत तिला. ए थांबा रे, थांबा थांबा, ते सगळं ठीक आहे रे, पण दिव्याताई इकडे आलीच कशाला? ती काकूंना भेटायला आली नसेल ना? माऊलीच्या कृपेने सगळं ठीक आहे, पण ज्याची कृपादृष्टी आहे त्या माऊलीची वारी चुकली यंदा. आज आषाढी आहे ना, दरवर्षी पंढरपूरला जातो सुट्टी घेऊन, माऊलीला डोळे भरून पाहतो, चंद्रभागेचं पाणी अंगाला लावतो आणि परतीच्या मार्गाला निघतो. पण यंदा वारी चुकली. का सुट्टी नाही मिळाली? ताईसाहेब, वारी म्हटलं की भाऊसाहेब आणि सीताई सगळ्या तयारीनिशी पाठवतात, पण यंदा तब्येत खराब झाली आणि त्यात वयाचा प्रश्न. किती वर्ष जाताय तुम्ही? गेली 25 वर्षे मी वारी करतोय. बापरे. पण ऊन पाऊस वारा याची वारकऱ्यांना कधी चिंता नसते, कारण त्याला त्याच्या विठ्ठलाची ओढ असते. पण वयाची अडचण झाली आणि त्यामुळे जरा आज. पण इतकं काही नाही. माझी माऊली माझ्या स्वप्नात आली होती. मला म्हटली, तू इतकी वर्ष माझी सेवा करतोयस तर मी तुला भेटायला येईन. त्यामुळे मी इथून हात जोडून घेईन. माझा विठ्ठल मला भेटेल.